शीलाताई शिंदे. शीलाताई शिंदे. बबन गोरामन. माइक चालू कर. बबन गोरामन. गोरामन अध्यक्ष आदिवासी भारतीय विकास परिषद व संघटन महामंत्री अखिल भारतीय आदिवासी महासंघ. बबन काय म्हटलं? गोरामन. गोरामन. अतीश पवार. अतीश पवार. अतीश अतीश. वासुदेव डाके. वासुदेवराव डाके. योगेश पवार. अजून आमचे काही प्रतिनिधी येत आहेत रस्त्यामध्ये आहेत आणि हे मुलं विद्यार्थी आहेत. माझं नाव योगेश पवार आहे. मी प्रश्न चिन्हाचा माजी विद्यार्थी आहे आणि सध्या UPSC तयारी करत आहे. माझे नाव मोनिका सचिन भोसले. मी शिकतो 5वा ग. माझं नाव निकेता सुनील भोसले. मी प्रश्न चिन्हाची विद्यार्थी. चालू करा. सर्व पत्रकार बंधूंना आदिवासी पारधी विकास परिषद प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेतर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हीच या भारत देशामध्ये जे वंचित शोषित मागासवर्गीय या भारत देशातला पारधी समाज आणि महाराष्ट्रातला वंचित समाज म्हणून ज्या पारधी समाजाची ओळख आहे आणि तुम्हीच या पारधी समाजाला न्याय मिळू शकता हीच अपेक्षा करून आम्ही आमच्या आज या पत्रकार परिषद घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे सर. कारण की आज देशाला स्वातंत्र्य मिळवून 74-75 वर्ष झालेले आहे तरीही पारधी समाजाला कुठेही प्रकारचा न्याय मिळालेला नाहीये. अन्न वस्त्र निवारा शिक्षा आणि रोजगार आणि सामान्य सन्मान अशा प्रकारचा आमच्या पारधी समाजाला आजही मिळालं नाही. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमची पारधी समाजाची एकमेव शाळा प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा आहे. प्रश्नचिन्ह ही नावाने ओळखलेली आहे की आमच्या पारधी समाजावर एक भारताच्या इतिहासामध्ये मोठा प्रश्न लागलेला आहे आणि त्या प्रश्नाला पुसण्यासाठी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेची निर्मिती झालेली आहे. आणि त्या कशी लोकांकडून एक रुपया जमा करून मतीन भोसले हा एक शिक्षक होता. त्या शिक्षकांनी आपल्या स्वतंत्र शिक्षकाची नोकरी सोडून पारधी समाजाची व्यथा आणि पारधी समाजाची दिशा देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र सरकारी नोकरी सोडून मुलांची साठी एक शाळा सुरू केली आणि त्या शाळेपासून एकापासून नाही तर अनेक मुलं त्यांनी 471 मुलं निर्माण केले. त्याच्यातला आपल्या पत्रकार परिषदेमध्ये योगेश पवार हा सुद्धा विद्यार्थी आहे. पहिल्या वर्गातून हा विद्यार्थी आहे आणि याच्यासाठी ही 1 रुपया जमा करून पारधी समाजासाठी त्यांनी शाळा सुरू केली. तसेच लोकांच्या माध्यमातून इमारत उभी केली. कोणाला संघात बांधून दिले, कोणाने विहिरीसाठी पैसे दिले, कोणाने अशा फुटक्या व्यवस्थेतून ती शाळा निर्माण केली. परंतु आजच्या काळामध्ये 2 वर्षाआधी समृद्धी महामार्ग ज्या नागपूर ते मुंबई हवेमध्ये झाला त्याच्यामध्ये त्या भागामध्ये ते प्रश्नचिन्ह आश्रम शाळा येत होती आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची सूचना न देता कोणत्या प्रकारची आर्थिक मदत न करता प्रश्नचिन्ह शाळेला आर्थिक म्हणजे त्यांचं पूर्ण तोडफाड त्याच्यामध्ये एक वाचनालय होतं, 6 रूमा होत्या, 2 विहिरी होत्या, मोठं गार्डन होतं. या सर्व लोकांनी त्याच्यामध्ये बरेच लोकांनी मैत्री परिवार बाळासाहेब आमटे आणि असे काही समाजसेवक लोकांनी ज्याची मदत केली होती त्या लोकांनी बांधून दिले होते आणि त्यांचं पूर्ण उद्ध्वस्त केलं. शासनाने ज्या वेळेस त्या समृद्धी महामार्गाने देण्याचं म्हणजे त्यांना 51 लाख रुपये कबूल केले होते. 51 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ म्हणून आणि तुमचं बांधकाम करून देऊ म्हणून जेवढं की तुमचं ज्यांनी सिस्टिमेट तयार केलं होतं की एवढ्या तुमचा खर्च झालेला बा 51 लाख रुपये आम्ही तुम्हाला शाळेला देऊ आणि तुमचं सर्व जेवढं बी 6 खोल्या 2 विहिरी आणि 10 संडास 10 शौचालय अशा प्रकारचे आम्ही बांधून देऊ म्हणून अशी त्यांनी हे म्हणजे आश्वासन दिलं होतं. परंतु त्याची पूर्तता कुठेच केलेली नाही
आणि म्हणून या आश्रम पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त केलं. त्याच्यासाठी अनेक कोर्टामध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांचं मोठं भर दिलं. त्यांनी आर्थिक पोलिसांचा मोठा भर आमच्या याच्यावर गेला आणि या समाजाचा कोणीही वाली नाही. आता समजून येते एक पारधी समाजाची जी आश्रमशाळा होती त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या पुढाऱ्याची मोठ्या नेत्याची किंवा मोठ्या स्वयंसेवी संस्थेची मोठ्या गाजलेल्या समाजसेवेची शाळा आली असती तो त्यांचं उद्ध्वस्त करणं चुकीचं झालं असतं. त्यांनी करून नाही दिलं असतं, कुठे ना कुठे त्यांनी मार्ग हरवला असता. परंतु या समाजामध्ये कोणीही आवाज उठवणारा नाहीये, या समाजाचा कोणी वाली नाहीये, म्हणून त्यांनी जेवढं प्रकरण होतं तेवढंही उद्ध्वस्त केलं आणि ते शाळा पूर्ण आजही नष्ट केली. आज 471 मुलं आहेत त्या शाळेमध्ये पहिल्या ते 10व्या वर्गापर्यंत, पण ते सर्व मुलं आजही वाटेवर भीक मागून म्हणजे भीक मागण्याच्या प्रयत्नात आहे. 2 वर्ष झालेले लॉकडाऊन मध्ये कसे हे मुलं कोणाच्या तरी हात धरून ते मतीन भोसलेली भीक मागून कोणाला विनंती करून कसे तरी ते मुलांचं पालन पोषण करत आहे. आणि शासनाचं कोणत्याही प्रकारचं शासनाच्या अनेक नेत्यापाशी मंत्रालयामध्ये कलेक्टरपाशी आणि महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यापाशी त्यांनी जाऊन विनंती केलेली आहे की तुम्ही माझा एकमेव शाळा आहे फाशी भारतीय समाजातील, ते शाळेला थोडंसं जिवंत ठेवा आणि जेवढी भंगार दिसणारे गरीब आहे, वंचित आहे, ज्यांचे आई वडील नाही असे अनाथ मुलांचं पालन पोषण करण्यासाठी त्या शाळेसाठी पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ही शाळाचं निर्मिती केलेली आहे. त्याच्यासाठी सहकार्य करा. परंतु आतापर्यंत कोणानेही मदत केली नाही. आणि कालच आम्ही नितीनजी गडकरी यांच्या ठिय्या आंदोलनात आम्ही घेतलेलो होतो, तिथं ठिय्या आंदोलन केलं, पण त्यांनी आम्हाला असं सूचना दिल्या की ते आमच्या अंडरमध्ये येत नाही, केंद्राच्या अंडरमध्ये येत नाही म्हणून अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणलो की आम्ही मोठ्या आसेने गडकरी साहेबांपाशी गेलो होतो आणि त्यांनी केंद्राचं प्रोजेक्ट नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा प्रोजेक्ट आहे म्हणून अशा प्रकारचं एका प्रकारचं डावलण्यातच आलं. नंतर आम्ही असं ठरवलं की महाराष्ट्राचे जे काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहे नानाजी पटोले साहेब त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण ते उपस्थित नव्हते. आमचं एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलं वगैरे सर्व लोक आले आणि ते उपासापोटी गेले, ते बी आम्हाला खंत वाटते म्हणून आम्ही पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. आणि मला तरी आनंद असा मला विश्वास आहे की तुम्हीच एक आवाज या वंचित शोषित समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचू शकतात हीच विनंती करतो आणि पुढची शिलाताई काही मार्गदर्शन करतील अशी इच्छा करतो. आपल्या शाळेची 1 ते 10 पर्यंत वर्ग होते आणि किती रूम होते? सध्या सर जेव्हा ते बांधलं होतं ना तिथं 6 रूम होत्या. 6 रूम म्हणजे 6 खोल्या 6 खोल्या होत्या. 10 शौचालय होते, 10 बाथरूम होते, 2 विहिरी होत्या, एक वाचनालय होतं, एक गार्डन होता. शाळेच्या खोल्या जसं तसं काही नाही सर, तोडून टाकले नाही, उद्ध्वस्त केले. शाळेच्या खोल्या उद्ध्वस्त केले म्हणजे आता काही पुरलेलं नाही, काही पुरलेलं नाही आता. हो सर, थोडंसं बांधकाम तिकडे केलेलं आहे दूर, ते बांधकाम उरलेलं आहे पण बाकीचं ते काय पूर्ण नष्ट केलेलं आहे. यांनी जे उद्ध्वस्त केले याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाही. त्यांच्या अंडरमध्ये जेवढं आलं तेवढं उद्ध्वस्त केलेलं नाही. म्हणजे तुमच्या जेवढा बांधकाम होता तो जेवढं करून आता तुम्ही तात्पुरतं बांधकाम करून ठेवलेलं. कोणत्या वर्षी किती महिन्यापूर्वी हे असं झालं? सर आता 2 वर्ष होत आहे. 2 वर्ष झाले. 2 वर्ष म्हणजे 2019 ला झाले. 2019 आता मग तेव्हापासून हे जे 1 ते 10 पर्यंतचे जे वर्ग आहेत ते आता वर्ग होत नाही का? होत असते सर त्याच्यामध्ये, परंतु ज्या प्रकारने ज्या मुलांना ज्या पद्धतीने तिथं शिकवायला पाहिजे तशा प्रकारचे होत नाही. कुठे ना कुठेतरी म्हणजे रस्त्यावर किंवा अशा प्रकारचे आणि एक रूम आहे सर्व लोकांना तिथे बसून असं विद्यार्थी किती म्हटलं? 400 आणि शिक्षक किती? शिक्षक म्हणजे 16 शिक्षक. पूर्ण स्टाफ किती आहे? 41 आहे सर, स्वयंपाक वगैरे सर्व. 41 स्वयंपाक वगैरे म्हणजे सर्व कर्मचारी राहणं प्लस निवासी शाळा.
मग आता कसं काय होतं? मग तेव्हापासून तुम्ही पाठपुरावा करत आहात. सर तेव्हापासून सतत जेव्हापासून ते समृद्धी महामार्ग गेला तेव्हापासून पाठपुरावा केले, अनेक आंदोलन केले आणि तेव्हाच हे मागणीचं पत्र फाईल तयार करून बाळासाहेब थोरात त्यांच्या मध्ये आतापर्यंत पडलेली आहे ते फाईल, पण त्याच्यावर कोणत्या प्रकारचा विचार झालेला नाही. अच्छा, जे तुम्हाला 51 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते ते दिलेले नाही. त्यांच्यापैकी फक्त 35 लाख रुपये दिलेले आहे. 35 लाख दिले आणि बांधकाम करून देण्याचं म्हटलं तर ते केलं नाही. आता तुमची मागणी काय? सर हे मागणी आमच्या मागण्या हीच आहे की शाळेला बांधण्यासाठी एक 10 एकरची जे जुनी इमारत होती त्याच्या मागच्या बाजूला 10 एकरची जमीन देण्यात यावी ही आमची मागणी आहे. तसंच त्याला कॉन्क्रीटचं संरक्षण भिंत आहे ती बांधून देण्यात यावी. आणखी 5000 लिटरची टाकी तिथे बांधण्यात यावी. 5000 लिटरची टाकी कॉन्क्रीटची बांधण्यात यावी. आणि जी काही आमची समृद्धी महामार्गामध्ये गेलेली विहीर आहे ती उपस्थित आहे ती नवीन बांधून देण्यात यावी. आणि सर्व जो काही प्रकल्प आहे त्याला पुरेसं पाणी मिळालं पाहिजे एवढी सोय करून द्यावी. आणखी बऱ्याच जे काही आमची वाचनालय होतं ते सुद्धा पुनर्वसन करून द्यावं वाचनालयाचं. आणखी जे काही मुलांचे शौचालय होते स्नानगृह होते ते सुद्धा 10 खोल्या बांधण्यात यावे या आमच्या मागण्या. ही शाळा कोणत्या वर्षी आपण सुरू केली होती तिथे? 22 डिसेंबरला केली होती 2014. 2014. 22 सप्टेंबर आहे. सॉरी डिसेंबर नाही 22 सप्टेंबर आहे आमचा प्रोग्राम. एका वर्गात किती विद्यार्थी असतील? तरी 50. नाही तेव्हा ग्रँड मिळालं का आता मिळत नाही. मिळत आहे तेव्हा त्याच्याशी मी शाळेचा माझी विद्यार्थी आहे त्याच्याकडे संपूर्ण माहिती काय माझ्याकडे नाही. संचालक कोण आहे? मधून दुसरे सर आहेत. ते कुठे? मुलांची कृती तर फक्त आता या मुलांना मिळते शाळेला नाही सर. काही प्रमाणात त्यांना अंतर मिळले आहेत म्हणजे मुलांचं इथले जे शिक्षक जे आहेत ते पगारधारी आहेत शासनाचे की काय? नाही ना सर, आतापर्यंत म्हणजे बिना पगारधारीच आहे ते, पण प्रोसिजर मध्ये ते आता पगारधारी होणार आहे. होणार आहेत. म्हणजे असं आहे कारण की मुलांचं वगैरे त्यांना ज्ञान मिळाली आहे, मुलांची जेवणाची व्यवस्था वगैरे ज्ञान मिळाली आहे. शाळा अनुदानित आहे का? शाळेला अनुदान आहे का शासनाचं? शासनाचं अनुदान मिळालं सर त्यांना आता. कोण आहे? संचालक कोण आहे? मतींची भोसले आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पुढे संस्थेचे कोणी आहे पदाधिकारी? हा ये आहे. संस्थेचे पदाधिकारी कोण कोण आहेत तुमच्या सोबत? ते सध्या आले नाही. एकही नाही. हे आमच्या शाळेचे शिक्षक आहेत करणार. शिक्षक सर सांगा. सुद्धा माझं ही जी संस्था आहे, कोणती संस्था तुमची? आदिवासी भाषेबद्दल सुधार समिती, आदिवासी भाषेबद्दल सुधार समिती मंगळूरचा वाडा. नाही हे शाळा ज्याच्या मुली आहेत त्या कोणती संस्थेच्या नावाने काढवली आहे? आदिवासी भाषेबद्दल सुधार समिती द्वारा प्रशासनाची आश्रम शाळा मंगळूरचा वाडा. नाही ही जी संस्था आहे तुमची त्याचे अध्यक्ष दोन मतीन भोसले. हा मोठी सर आहे. सचिव कुठे? सचिव रामसिंग पवार ते शाळेवर आहे. ते शाळेवर. ते शाळा म्हणजे आता टेम्पररी सुरू आहे. हो
शाळेला अनुदान मिळते का? अनुदान नाही सर, सर्व सेवा होईल चालू आहे. आणि मान्यता नाही दिली. नाही दिली आतापर्यंत. सर्व शिक्षक आणि कर्मचारी सेवा होईल काम करत आहे. वीज वगैरे सुरू आहे वीज ना? वगैरे आहे. वीज विचार. सरकार काय म्हणतं? सरकारचं सर पगारीबद्दल काय? पगार नाही, मान्यताबद्दल. मान्यताच नाही मिळाली शाळेला. मान्यता नाही, आतापर्यंत मिळाली नाही. 14 सुरू झाली. हो, प्रस्ताव पाठवला आहे पण आतापर्यंत काही हालचाली नाही सर. राष्ट्रपतीचा एकटाच पाठवला जातो. मान्यता म्हणजे कसं ते तात्पुरत्या स्वरूपाचं जे आहे शाळा खाण्याची मान्यता दिली आहे आपल्याला. ते इकडचीच कोणती तरी बेडा साईडला एक शाळा होती आदिवासी लोकांची, तिथे मुले नसल्यामुळे ती शाळा बंद पडली. तर ती शाळा बंद पडल्यामुळे ती तात्पुरत्या स्वरूपाचे त्या शाळेचे जे ग्रँट आहे ते त्यांना सध्यास्थिती तरी दिले जातात. त्यांना परवानगी ग्रँट पाहिजे शाळा चालवण्यासाठी. दुसऱ्या शाळेत तिसऱ्या शाळेत सर ती शाळा बंद पडलेली होती. ती शाळा बंद पडली होती. तो विषय कसा ती शाळा बंद आहे. तर ती बंद पडलेली शाळा यांना इन्व्हॉल्व केली आली होती. किती बंद पडलेली शाळा ते शाळा तुम्हाला ते भेटेल. कर्मचारी सुट्टीकडे आले का? कर्मचारी आले होते पण सर यांनी पहिलेच कर्मचारी म्हणजे यांचे आमच्या समाजात पहिलेच आमच्या समाजाची शाळा सगळे सुरू होती. नातेवाईक वगैरे नाही नातेवाईक नाही आहे. पारधी समाजाचे जे सुशिक्षित मुलं आहेत, रोजगारानुसार किंवा कॅटेगरीनुसार ज्या ज्या शिक्षकाची गरज आहे ते त्या सगळ्या कॅटेगरीनुसार ते शिक्षक होते. आणि ते पहिले सुरुवातीला ज्यावेळी शाळा स्थापित करण्यात आली तेव्हा ते स्वतः सेवा करत होते मग आता तुम्हाला आणि ते शिक्षण तिथे राहिले. आणि सचिव जे काही पत्रव्यवहार झाला असेल करणार त्याची काही तुम्हाला काही माहिती झाली असेल काय होणार? फक्त शासनाला report होणे प्रस्ताव. हा प्रस्ताव शासन निर्णय करून आहे आणि त्याचे वारंवार त्याचे पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. काम व्हायचं तर कालच झालं असं. आता उद्या होईल परवा होईल याची काही गॅरंटी नाही. आता शाळेत होती सरकारने म्हणजे समृद्धी महामार्ग. खासदार काय म्हणतात मग गडकरी साहेब? गडकरी साहेबांनी सांगितलं की हे प्रोजेक्ट आहे समृद्धी महामार्ग या आमच्या केंद्र सरकारच्या अधीन नाही आहे, ते फक्त महाराष्ट्राच्या अधीन आहे. हो. आणि महाराष्ट्राला तुम्ही आल्यामुळे तुमची जे व्यथा पाहिल्यामुळे मी त्यांना जे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत त्यांना मी पत्र पाठवलं आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी पाठपुरावा केला. आणि मग ह्या संस्थेचे पदाधिकारी आले नाही का इथे येते? आम्ही सगळे पालक आहे सर. आमचं हे म्हणणं आहे सर. काय ना, मी जे विचारतो ते सांगा फक्त. संस्थेचे पदाधिकारी एकही आले नाही का? नाही आहे. का नाही आले? सर कारण आमची जी पत्रकार परिषद आहे ती विद्यार्थी आणि पालक यांचीच होती त्याच्यामुळे. ते ठीक आहे ना, ते तुमच्या ते असं झालंय आता मान्यता नसल्यामुळे तुम्हाला समोर केलं संस्थेने. नाही सर, असं काही समोर केलं नाही. जे आमच्या लेकरांची 2 वर्षापासून जे हालहाल होतात, जे शिक्षण त्यांचं भेटायला पाहिजे ते भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत. आम्हाला कोणी पाठवलं नाही किंवा आम्हाला पण पारधी समाज आहे पहिल्यापासून वंचित आहे सर. आम्ही यायला नाही पाहिजे का? आम्ही विचारायला नाही पाहिजे का सरकारला? प्रश्न चिन्ह म्हणजे प्रश्न विचारायचे आम्हाला पण. देशाला स्वातंत्र्य मिळालं 74 वर्ष झाले, आम्हाला मिळालं का आतापर्यंत? असं काही विषय नाही आहे. विषय असा झाला की मान्यताचा प्रश्न आहे. ज्या शाळेला आपण मान्यता नाही तिथं आपलं लेकरं टाकतो नाही. नाही सर, आपण एकमेव महाराष्ट्रामध्ये पारधी समाजाची शाळा आहे. आमच्या पारधी समाजाचे आतापर्यंत सगळे पहा तुम्ही कुठेही आहे का पारधी समाजाची शाळा? कोणी त्या शाळेमध्ये घेण्यास तयार नाही आणि घेतलंही तरी त्यांना वागणूक सुद्धा चांगली मिळत नाही. त्यांच्यापासून अनेक प्रकारचे बेधर्मीने कामं केले जातात आणि त्यांच्यापासून त्यांना कधी सुद्धा येत नाही. कारण की आमची बोलीभाषा वेगळी आहे, आमचं शिक्षण वेगळं आहे. आम्ही जंगलामध्ये राहणारे लोक आहोत. आम्हाला एक तर पहिल्या वर्गापर्यंत शिक्षण म्हणजे बोलता नाही, कारण की आम्ही प्रत्यक्ष आमची बोलीभाषा वेगळी आहे आणि मराठी भाषेचं जेव्हा रूपांतर होते तेव्हा फक्त आम्हाला समजत नाही आणि त्या मुलांना समजत नाही म्हणून ते सर्व जे सुशिक्षित शाळेचे जे विद्यार्थी वगैरे राहतात ते त्यांना चित्त म्हणजे भावनेनं वागणूक देतात. म्हणून आमच्या प्रत्येक शाळेमध्ये शिकतच नाही. म्हणून त्यांनी शाळा सुरू केली की प्रत्यक्ष आमची बोली भाषेमध्येच आमची शाळा निर्माण होण्यात यावा, त्याच्यासाठी हीच आमची एक मागणी आहे. तुमच्या सगळं बरोबर आहे, पण हे संस्थेचे संचालक, सचिव, पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणी का आले नाही? सर, आम्हाला वाटतं आमच्या लेकरांची जिंदगी बर्बाद होऊ नये त्याच्यामुळे आम्ही आलो सर. आमचं एकच बोलणं आहे सर ते एक दलाटी आम्ही फक्त काय हा विषय बरोबर आहे. सर आमचं तर- ते कसं आहे या सगळ्या गोष्टी ते लोक का नाही आले? नाही सर नाही सर, कारणीभूत आहे तर ते म्हणतात ना, वकील भोसलेला आमची चर्चा झाली, त्याने म्हणतात जे 35,000 रुपये आम्हाला 35 लाख रुपये दिलेले आम्ही वापस देऊन टाकू शासनाला. जशी आमची शाळा होती तशी आमची बांधून द्यावी. जे लेकरांचे आता 2 वर्षापासून जे हाल पडतात ते आम्हाला भरपाई करून देते का शासन?
हा ठीक आहे, धन्यवाद. सर आधी कसं होतं की आम्ही फक्त हे पत्रकार परिषद पालक आणि विद्यार्थी याच्यासाठी घेतलेली होती, म्हणून संचालनामध्ये आम्ही त्यांना इन्व्हॉल्व आम्हाला एवढं म्हणायचं केलं. सर का तुमच्यामुळे आमच्या लेकरांना न्याय मिळू शकतो, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आलेले आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय स्वातंत्र्य सगळ्याला आहे, मग आम्हाला का स्वातंत्र्य नाही? त्याच्यामुळे आम्ही म्हणलं की तुम्ही आमची मदत करसाल. तिथं जे होतंय, जे अन्याय झालेला आहे, शाळा तोडण्यात आलेली आहे, आतापर्यंत तुमच्याकडे आम्ही आलो का? नाही. जेव्हा आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, तेव्हा आम्ही जागृत नाही, शिक्षण आम्हाला तेवढं नाही, त्याच्यामुळे आम्ही इथं येऊ शकत नाही. आता आलेलो होतो, आम्हाला वाचा फुटली, आम्ही थोडंफार शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे तुमच्याकडे न्याय मागायला आलो. आणि मला एवढी अपेक्षा आहे का तुम्ही माझे बांधव जे मला अधिकार आहे स्वातंत्र्याने दिलेला आहे, त्या अधिकाराप्रमाणे हात जोडून विनंती करते, एवढीच आहे की लहान लहान मुलं जे आहेत पहिलीपासून 10वी पर्यंत शिकतात त्यांना न्याय देण्यात यावे. मला चिंता, त्याही चिंता ना. सर त्यांना चिंता असेल ना, ते पण त्यांच्या लेवलवर करत असतील ना. आमचं म्हणणं तेच आहे, त्यांना जर चिंता असतील तर ते का नसते आले? नाही, त्यांच्या लेवलवर ते करत असतील, आमचं काम आहे आमच्या लेवलवर करणार. कारण आमचे लेकर आतापर्यंत कुठं रेल्वे स्टेशनला भीक मागत होते, कुठं पुड्या खायचे, गुटखा खायचे, ते एवढं लेकरांना शाळेत आणून शिक्षण दिलं. गडकरी साहेब म्हणाले होते सर की आमच्याकडे ते केंद्र सरकारच्या याच्यामध्ये ते समृद्धी महामार्ग येत नाहीये, ते महाराष्ट्र राज्याच्या याच्यामध्ये येते आहे, म्हणून मी पाठपुरावा करणार आणि त्याच्यासाठी संबंधित मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिणार आणि वेळ पडली तर मी बैठक पण लावणार या विषयावर. अशा प्रकारचं आम्हाला समाधानी त्यांनी गडकरी साहेबांना भेटताना कोणी नव्हतं का पदाधिकारी होते, आम्हीच होतो सर. तिथे पण कोणी नव्हतं? नाही. आम्हीच होतो. आता आमच्यामध्ये काही एवढं हे नाही आहे, पहिल्यांदाच आमची पत्रकार परिषद आहे आणि सर्वांनी हा विषय थोडा गंभीरतेने घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे आणि आमची कमीत कमी जे आमची मागणी आहे ते शासनापर्यंत गेली पाहिजे एवढीच विनंती करतो आम्ही. रात्रीच्या वेळेस तोडली आहे, नंतर फोटो काढलेले आहे सकाळी. रात्रीच्या तोडली आणि त्यावेळेस काही विद्यार्थी जे आहेत ते तोडण्याचा जे आवाज आला, विद्यार्थी आणि बाकी शिक्षक गेले, त्यांनी काही रात्रीच्या वेळेस फोटो काढले, कारण की शाळा होती तर रात्रीच्या वेळेस लाईट सुद्धा असतातच, त्यामुळे ते रात्रीचे फोटो निघतात. आणि त्यासोबत काय झालं की ज्यावेळेस त्यांनी पहिले बाहेर तोड दिलं नाही म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळेस तोडलं आणि ज्यावेळेस तोडण्यातच आलेलं आहे तर मग ते दिवसाने सुद्धा ते कारवाई करण्यात तेवढ्यात आली मोठी फौज लावली त्यांची व्हिडिओ पण आहे सकाळी पण लावले, आमच्या पूर्ण एवढे मोठे की शासकीय 500च्या जवळपास पोलीसवाले आले आणि पूर्ण शाळेला त्यांनी असं घोरून एकही व्यक्ती कोणी गेलं नाही पाहिजे अशा प्रकारात पण ते तोडली जबरदस्ती. पहिले रात्री तोडण्याचा प्रयत्न केला, मग लोक धावून गेले की रात्रीचे कशाला तोडतात, तुम्ही दिवस चोरात असेल तर आदेश द्या आणि दिवसा तोडा अशा प्रकारे सांगितलं. मग ते चालले गेले, मग त्यांनी पोलीस फौज आणली मोठ्या प्रमाणात. म्हणजे सर्व विद्यार्थी आहे इथे सर्व विद्यार्थी दृष्टिकोन बदलली. स्टेशनवर बस स्टँडवर अशा जागेवर भीक मागणारी मुलं आहेत. त्याचे काही काही मुलांचे प्रत्यक्षात आई वडील नाही, त्यांचा कोणी नाही. अशा मुलांना जेलमध्ये आहे, या देशाच्या मात्र आम्हाला गुन्हेगार ब्रिटिशांनाच गुन्हेगारी जमातचा जो कायदा लावलेला होता त्याचे बळी ही सगळ्यात पारधी समाज आहे. आजही पारधी म्हणून कोणीही बोलता येत नाही. मी पण आमच्यामध्ये एवढी भीती निर्माण झालेली आहे की पारधी म्हणलं तरी त्यांच्या आणि त्यांच्या सवयी गुन्हेगार अंतर्गत मोक्का चौकशी करून त्यांना 20-20 वर्षाची, कोणी एखादा मर्डर केला त्यांना 3 महिन्यामध्ये जमानत होते. पण पारधी समाजाचा मुख्य चौकशी 20-20 वर्षामध्ये मुलं माहित नाहीये त्यांना. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे सर. आणि आम्ही आवाज उठवतो कसं उठावा त्यांना बबन गोरामध्ये.
मी अध्यक्ष आदिवासी पार्टी विकास परिषद संघटनेचा विदर्भाचा अध्यक्ष आहे आणि अखिल भारतीय आर्थिक महासंघ त्यांचं मी राष्ट्रीय संघटनेचे सचिव आहे विकास परिषद आणि अखिल भारतीय आर्थिक